धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील भाजपचे उमेदवार प्रताप अडसर विजयी वाटचाल। सलग दुसऱ्यांदा प्रताप अडसर विजयाच्या वाटेवर। काँग्रेसचे वीरेंद्र जगताप पराभवाच्या छायेत। भाजप पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष साजरा। पुन्हा एकदा प्रतापदादाच्या घोषणाबाजी। सध्या जे काही माहिती येऊन राहिली आहे त्यामध्ये महायुती प्रचंड बहुमताकडे वाटचाल करून राहिली आहे। त्यामुळं या 5 वर्षामध्ये जे 2 सत्ता होत्या, 2.5 वर्ष महाविकास आघाडी आणि 2.5 वर्ष महायुती, त्यामध्ये जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे की कोण चांगला कारभार करू शकतं आणि या महाराष्ट्रातील जनतेची काळजी कोण घेऊ शकतं। जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुती मोठ्या प्रमाणात समोर जात आहे आणि धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जनतेने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला। त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि महायुतीला सुद्धा सगळ्या उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। धन्यवाद। मी विलास मुटले, महाराष्ट्र प्रदेश सचिव व्यापारी संघटना। प्रतापदादा हा प्रामाणिक नेता आणि इमानदार नेता आमच्या विधानसभेत लागला, हे आमचं भाग्य असून या माणसाचा विकास, या माणसाच्या विकासाचा कामी पडला। सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या विजयात सहभागी झाले, याचा मी सगळ्याचा आभार मानतो आणि प्रतापदादा अशाच पद्धतीने पुढचे 5 वर्ष सगळ्या सेवेत लोकांचं मन जिंकून आपल्या पुढच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। भवानी जय शिवाजी, जय श्रीराम। विधानसभा क्षेत्रामध्ये प्रतापदादा अडसर यांचा विजय झाला आणि आमच्या जय श्रीरामाचा आज विजय झाला। आमच्यावर बरेचसे हल्ले करण्यात आले, आम्ही त्या हल्ल्याला समोर जाऊन आम्ही आमच्या जय श्रीरामाचा विजय केला। जय जय श्रीराम।